भारतीय जनता पक्ष निवडायचं कारण एकच आहे, देवेंद्रजींचे विचार। आपल्यासोबत माजी आमदार संजय जगताप आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काँग्रेसला रामराम केलेला आहे, भाजपमध्ये प्रवेश करत आहे, नेमकी काय कारण आहे? कारण म्हणण्यापेक्षा एक जी भाजपची विचारसरणी संस्थात्मक रचना आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबर संवादाची भूमिका आहे, हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून आणि माझ्या पुरंदर हवेली तालुक्याचा विकासाची रखडलेली अनेक कामं, हा सगळाच आराखडा एकूण समोर घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मी त्या ठिकाणी प्रवेश करायचा निर्णय घेतला। काँग्रेसकडून तुम्हाला थांबवण्यात आलेलं नाही का? नेमक्या काय त्रुटी होत्या काँग्रेसमध्ये ज्या भाजपमध्ये आहेत मात्र त्या काँग्रेसमध्ये नव्हत्या? जी परिवाराची किंवा संवादाची संकल्पना आणि इन्स्टिट्यूशनल म्हणजे संस्थात्मक रचना ही जी पूर्वी होती काँग्रेसमध्ये, संस्थात्मक रचनेचा अर्थ असा झाला की संस्था निर्णय घ्यायची, कुठला परिवार किंवा कुठली व्यक्ती त्या ठिकाणी निर्णय घेत नव्हती, ती रचना आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे। त्यामुळे माझ्याबरोबर माझे सर्व तरुण सहकारी काँग्रेसच्या विचारांचे असणारे अनेक वर्ष अनेक परिवार त्या ठिकाणी आज जे स्टेप डाऊन होऊन भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत, त्याचं कारण मूळतः आहे त्यांची असणारी संस्थात्मक पक्ष संघटनेची शिस्त आणि खऱ्या अर्थाने विकासाचं ध्येय धोरण। याआधी भाजपवर बऱ्याचदा तुम्ही टीका केली, गाजराचा हलवा तर तुमची एकदम फेमस गोष्ट आहे, प्रत्येकाच्या मध्येच आहे। मग असा अचानक काय बदल झाला की जावं लागलं? अनेकदा असं देखील आरोप केला जातो की जो व्यक्ती भाजपमध्ये जातो त्याचं काहीतरी वैयक्तिक कारण असतं, त्याच्यामुळे तो जातो। आता माझं जे वैयक्तिक कारण असं काहीच नाहीये आणि जी कारण आहेत ती माझी पेपरमध्ये माझ्या अगोदर माझे मित्रमंडळी टाकत असतात, बरोबर की नाही? त्यामुळे कुठलंही वैयक्तिक कारण नाहीये, कुठल्याही प्रकारची भावना त्या ठिकाणी नाहीये, कुठल्याही प्रकारचं वैयक्तिक हे नाहीये की मला नाकारलं गेलं म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये जातोय। आज मला येणाऱ्या काळामध्ये विकासाचं दार माझ्या सर्व परिवारासाठी उघडायचंय, ज्या सक्षमतेने गेली 40-50 वर्ष कैलासवासी चंदूकाका जगताप सक्षमतेने केवळ आणि केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून भागाचा आणि लोकांचा विकास करत राहिले, तशा प्रकारचा विकास करायचा आहे म्हणून ही भावना आहे। आज जर कोणी म्हणत असेल कुठल्याही प्रकारचं वैयक्तिक स्वार्थ नाही, अनकंडिशनल, मी मागाशी म्हटलं ना, बिगर हुंड्याच्या सोयरीक आमची ठरलेली, बिगर हुंड्याची आणि बिगर ह्याची। त्यामुळे सोयरीक जी असते ती दोन कुटुंबांचं मनोमिलन असतं, त्याच्यामध्ये त्या परिवारांचं म्हणजे माझ्याबरोबर असणारा परिवार आणि भारतीय जनता पक्षाचा परिवार हा एकत्रितपणे समाविष्ट होऊन सर्वसामान्य लोकांच्या आणि पुरंदर हवेलीच्या विकासासाठी काम करेल। खरं तर तुम्हाला अनेक पक्षाकडून ऑफर होती, म्हणजे अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर होती, असं कळतंय आताच की शिंदे गटाकडून पण तुम्हाला ऑफर होती, भाजपच का निवडलं? मी सांगितलं ना, भारतीय जनता पक्ष निवडायचं कारण एकच आहे, देवेंद्रजींचे विचार तुम्ही ऐकले असतील समरसतेचे। त्याचबरोबर जो जातीयवादी पक्ष म्हणून त्याच्यावरती जी टीका केली जाते तेही चुकीचं आहे, याची भावना त्या ठिकाणी झालेली आहे। दुसरं म्हणजे त्यामध्ये जर आपण दुसरी सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर संस्थात्मक रचना जी इतर कुठल्याही पक्षामध्ये राहिलेली नाहीये। मी निवडत असताना संस्था निवडली आहे, मी निवडत असताना व्यक्ती निवडला नाही, कारण मी व्यक्तिपूजक नाहीये, मी व्यक्तीला पूजणारा पण नाहीये आणि व्यक्तीच्या बरोबर राहणारा पण नाहीये। मी समूहाला आणि संघटनेला आणि संस्थेला धरून चालणारा मी आणि माझी सर्व विचारांची मंडळी आहेत, त्यामुळे आम्ही संस्था निवडली। खरं तर तुम्ही मेळावा घेतला आता पदाधिकारी, अनेक पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवारांनी तुमचा प्रचार केला नाही आणि तुमचा पराभव होण्यामध्ये मोठा वाटा जो आहे तो राष्ट्रवादीचा आहे, हे तुम्हाला बरोबर वाटतं का? की या संदर्भात तुमची भूमिका काय? खाजगीमध्ये तुम्ही पत्रकार सुद्धा हीच भूमिका मांडता जी माझ्या परिवाराने मांडली, बरोबर की नाही? आणि तुम्हालाही माहिती आहे जे काही म्हणजे आदरणीय चंदूकाकांच्या पासून संजय जगतापांच्या परिवारापर्यंत कधीही आम्ही जी भूमिका मांडली स्पष्टपणे, उघडपणे, समोरपणे मांडली आणि नेहमी आघाडीने आम्हाला त्या ठिकाणी केवळ आणि केवळ त्या ठिकाणी डोक्यावर पाडण्याचं काम केलेलं आहे, असे भावना माझ्या सर्व कार्यकर्त्यांची, सहकाऱ्यांची आहे, नेहमी राहिलेली आहे। तरी सुद्धा आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी रखडत खरडत त्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला, परंतु आज तो बांध फुटलाय आणि त्यामुळे तो बांध फुटल्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आपण जे प्रश्न सांगितलं मला वाटतं त्याच्यामध्ये ते उत्तर माझं आपल्यासमोर आलेलं आहे। खरं तर एक शेवटचा प्रश्न विचारतो, पण परवा तुमचा जो आहे तो पक्षप्रवेश आहे, कोण कोण पक्षप्रवेशाला असणार आहे, साधारणतः किती कार्यकर्ते प्रवेश करतील? आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदाच
पुरंदर तालुक्यामध्ये पालखी तळावरती भारतीय जनता पक्षामध्ये मी माझ्या परिवाराबरोबर हजारो कार्यकर्ते, साधारणतः 20 ते 22,000 सहकारी माझे आणि माझ्या सहकारी आणि भगिनी त्या ठिकाणी यांचा एकत्रितपणे पुरंदर आणि हवेलीतल्या माझ्या सर्व भागातले त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. अनेक पदाधिकारी, अनेक नगरसेवक, अनेक माजी नगराध्यक्ष, अनेक त्या ठिकाणी आजी नगराध्यक्ष, कारण आता प्रशासक आहे, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, हे सगळे उपस्थित राहणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती प्रवेश आहे. आज प्रवेश करत असताना आम्ही यादी कमी करत चाललोय, कारण जर यादी एवढी मोठी आहे की आम्हाला प्रवेश करायला 36 तास लागतील, त्यामुळे आता आम्ही ती यादी कमी करत चाललोय आणि आम्हाला कार्यक्रम आटोपशीर 2 तासामध्ये करायचा आहे. त्यामुळे प्रामुख्याने आम्ही सगळे मंडळी 16 तारखेला संजय जगतापांचा प्रवेश नाही आहे, तर पूर्ण संजय जगताप परिवाराचा आणि पुरंदर हवेलीच्या परिवाराचा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश आहे. काँग्रेसमधून थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाही तुमच्या? त्याचं उत्तर मी मागाशीच दिलं आणि आपल्याला सांगितलं की प्रयत्न किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न कोणी केला, त्यामुळे न केलेल्यांचं नाव मी नाही घेणार याच्यामध्ये. दुसरी शेवटचा एक अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, काँग्रेसला जाताना काय सल्ला द्याल किंवा दिलाय? मी दिला नाही आणि सल्ला देणं एवढा मोठाही मी नाही आहे, कारण त्या परिवारामध्ये मी वाढलेलो आहे, रुजलेलो आहे आणि म्हणून मी सल्ला देण्यापेक्षा एकच सांगेल की जी रचना, शेवटी परिवार म्हणून हे खूप मोठं असतं आणि परिवारासारखं संस्थात्मक आणि संघटनात्मक रचना ही निश्चितपणे राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये शिस्त असली पाहिजे आणि ती शिस्त ठेवली तर निश्चितपणे तो परिवार किंवा संघटना त्या ठिकाणी वाढू शकते आणि ती विखरणार नाही. काँग्रेस विखुरलेली आहे, हेच माझं उत्तर आहे मला वाटतंय. खूप खूप धन्यवाद. तर होते संजय जगताप. परवा जो आहे तो त्यांचा प्रवेश आहे आणि का नेमकी काँग्रेस सोडली आणि कशासाठी ते भाजपमध्ये प्रवेश करतात त्याचं उत्तर माजी आमदार संजय जगताप यांनी दिलेले. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.